आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोनिशा, शनाया बेबी, वेलकम टू द फैमिली. नाही नाही, ते आज गेल्यावर होऊन जाईल काम. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुम्ही कुठे बाहेर निघालात का? येस डार्लिंग. प्लीज डोंट टेल मी तुम्ही ऑफिसला येत आहेत. माय सन इज ॲब्सोल्युटली राईट. ऑफिसलाच येतोय आम्ही. अगं, आम्ही आता ऑफिसला नाही आलो ना तर आम्हाला वेळ लागेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला काम करायची सवय आहे. थँक्यू. हो मम्मा, आम्हाला कळतंय. पण मम्मा, तुम्हाला आता आराम करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही ऑफिसला आलात की पुन्हा तेच स्ट्रेस अँड ऑल. एक मिनिट, आम्ही ऑफिसला नाही गेलो ना तर आम्हाला आणखीन स्ट्रेस होणार आहे. म्हणजे तुमचा आम्हा दोघांवर विश्वासच नाहीये. आम्ही सगळं नीट हँडल करू असं तुम्हाला वाटतच नाही ना? मम्मा प्लीज. श्रेयस, आम्हाला आमचीच काळजी वाटते. आम्ही लवकर बऱ्या व्हायला पाहिजे असं वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना. मग आम्ही जर इथे घरात आराम करत राहिलो, बिछाण्यावरच बसून राहिलो तर आम्ही काय बऱ्या होणार नाही. मम्मा. नो मम्मा अँड ऑल. आम्ही ऑफिसला येणार आहोत हे फायनल आहे. अरे वा, खुशखबर आहे. आता ताबडतोब सर्वांना इन्फॉर्म करायला हवंय की आपल्या मॅडम येत आहेत. ते पण ऑफिसला 7 दिवसानंतर. मॅडम, तुम्हाला सांगतो आपला स्टाफ खूप खुश होईल. एक काम करतो ना, 10 किलो पेड्यांची ऑर्डर्स देऊन टाकतो, है की नाही? पेढ्याने काय होणार आहे? मी तर म्हणतो ना की यशोधरा मॅडमचा सत्कारच करून टाका. काय संजयला? अहो काय सर, तुम्ही किती मस्त आयडिया दिली. एक काम करतो, आता ताबडतोब मी तयारीला लागतो. हा, थँक्यू. हा पण भालो. मामा, मला हे पटत नाही. तुम्हाला ऑफिस जॉईन करून बरं वाटणार असेल ना तर तुम्ही डेफिनेटली करा, पण असं घाईघाईत नाही. तुम्ही आरामात या. ओके? मी आणि श्रेयस आहोत ना. एक मिनिट, अक्षय आमचा आहे. नाही मामा, तो अगदी बरोबर बोलतोय. यू टू? येस ऑफ कोर्स. चल चल बॉयज, आय रिअली डोंट लाईक दिस. बाय. अरविंद, चल, आपल्याला देवळात जायचंय ना. आणि तू आराम कर, कळलं ना? ऑफिसला जायला निघाली. या. गेले सगळे? सगळे गेले. गॉड. सात दिवस आम्ही ऑफिसला गेलो नाहीये. 7 दिवस. गॉड. आजारपणाचं नाटक करतोय. कुणासाठी? तर आमच्या लाडक्या अक्षयसाठी. संजय, आमच्या लग्नात सुद्धा आम्ही मीटिंग्स अटेंड करत होतो. हे असं पहिल्यांदा घडतंय आमच्या आयुष्यात. आणि याला कारणीभूत ती डाऊन मार्केट मुलगी. त्या डाऊन मार्केट मुलीपायी आमचा अक्षय सगळं उधळून टाकायला निघाला होता. आम्ही एवढं मोठं जे अंपायर उभं केलंय ते काय त्या फालतू लोकांवर उधळण्यासाठी? पण अक्षयला कोण समजावणार? अगं ताई चिडू नको बरं. यात आपल्या अक्षयची काहीही चूक नाहीये, कळलं ना? सर्व चूक ना त्या डाऊन मार्केट मुलीची. त्या मुलीमुळेच ना तुला आपल्याच घरामध्ये आजारी पडून राहण्याचं नाटक करावं लागते. जिवंत असताना पण तिच्यामुळे त्रास झाला आणि आता मेल्यानंतर सुद्धा आमची पाठ सोडत नाहीये ती. ताई थांब बरं, चिडू नको बरं. मनी मनी एकच द्यास, हा संजय यशोधराचाच दास. ताई, हा 7 दिवसांचा जो काही लॉस आहे ना तो तू 7 मिनिटात भरून काढशील. तुझा
आम्हाला ना शांती हवी. अगं बरं ताई, तुला कॉफी सांगू? हो सांग, पण जस्ट गो. हा. संजय, संजय, गरम गरम कॉफी आणली, घे बरं. घे घे कॉफी घे. अरे हे तर रत्न पार्क आहेत. कळालं. या रत्न पार्किंगची माहिती तुला मिळाली म्हणून समज. हे रत्न पार्किंग कुठून आलेत, कोण आहेत, कशासाठी आलेत, यांचा बिझनेस काय आहे, ही सर्व माहिती पुढील 24 तासात तुझ्या समोर असेल. मग तर झालं ना. मैं रत्न पारखी मुंबई. वा वा. माहिती काढतो. निघ. अरे हा, म्हणजे पूर्ण वाचत होतो. रत्न पारखी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. व्हॉट इज दिस बिहेवियर? सर, हे ऑफिस आहे, तुमचं घर नाही. आणि पर्सनल कामांसाठी वेळ घालवलेला मला चालणार नाही. सॉरी मॅडम. आय डोंट वॉन्ट यू सॉरी. टेल मी, आपल्या ऑफिसचा स्टाफ किती आहे? 50. से इट लाऊड अँड क्लिअर. 50 मॅडम. 50 व्यक्तींनी जर दिवसाची 5 मिनिटं वाया घालवली तर ओव्हरऑल वर्किंग आवर्स मधून किती तास मायनस होतात? किती तास मायनस होतात? 4 तास. 4 तासांची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे माहिती? कोण बेअर करणार हा लॉस? सॉरी मॅडम, पुन्हा असं नाही होणार. पुन्हा असं झालंच तर तू या ऑफिसमध्ये परत दिसणार नाहीस. आय एम शुअर. अनुष्का, एक इम्पॉर्टंट मॅटर तुझ्याशी डिस्कस करायचं आहे. विल यू जॉइन मी? येस सर. गुड. आलेच. अँड यू ऑल, सगळ्यांनी आपापल्या कामावर लक्ष द्या, नाहीतर मला पर्सनली तुमच्याकडे लक्ष द्यावं लागेल. यू गॉट इट? येस मॅम. येस मॅम. काका, खरं सांगा, जमतंय ना मला हे सगळं? अरे ऑब्विसली, पण तुला असंच वागावं लागणार आहे आता. आणि तुझ्या इमोशन्स आणि बिझनेस दोन्ही मिक्स नाही करायचं. तसंही तुझं रागवणं जरा करेक्टच होतं. एनिवेज, आपण आता मुंबईमध्ये परत आलोय हे लोकांना कळायला हवं, राईट? पण ते कसं होईल?
कमॉन, सगळ्याची व्यवस्था मी केलेली आहे. आपल्या VIP सर्कल मधल्या सगळ्या लोकांना स्पेशल गिफ्ट्स विथ स्पेशल मेसेजेस अँड बुके पाठवायची व्यवस्था केली मी. आता ह्या अशा अवस्थेत सुद्धा यांना माझी मदत नकोय. ह्यांचा स्वाभिमान आड येतो. अगं पण मला सतत भीती वाटत राहते ग. आई, तुझ्या भीतीचं जे खरं कारण आहे ना, तेच संपवणार आहे मी आता. म्हणजे ज्या बाईमुळे बाबांची ही अवस्था झाली आहे ना, जिच्यामुळे तुला आणि बाबांना हा जो काही मानसिक त्रास सहन करावा लागतोय, तोच त्रास आता त्या बाईला सुद्धा व्हायलाच हवा. काय ग हे अरू? म्हणजे आपल्याला जो त्रास होतोय तो दुसऱ्या माणसाला झाला की आपला त्रास कमी होतो? अगं बाळा, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारू नये ग. खरंय आहे, पण असा विचार करणारी आराध्या त्या ऍक्सिडेंटमध्येच संपली. आता या अनुष्का समोर फक्त एकच टार्गेट आहे, द यशोधरा सरनाईक. अगं अरू, आता तरी त्यांचा नाद सोड. तसंही एकदा त्यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा त्या वाटेला जायला नको ग. आई, आपण आपल्या वाटेने हे शहर सोडून निघालो होतो ना, मग का ती बाई आपल्या वाटेत आडवी आली? आणि आता प्रश्न सूड उगवण्याचा नाहीये आई. प्रश्न आहे आपला हरवलेला स्वाभिमान परत मिळवण्याचा. आणि त्या बाईला मला आता दाखवून द्यायचंय की माझ्या कुटुंबाच्या वाटेला गेल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात म्हणून. त्या यशोधराला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. आमच्या हातावर आता रक्त होतं, पण मला भास झाला की खरंच. पण असं कसं होईल? हातावर रक्त नाही. बाबा, तुम्हाला काहीही लागलं ना तरी मला सांगायचं. अजिबात विचार करत बसू नका, ठीक आहे? अहो, ऐकताय ना ती काय म्हणते ते? बाबा, फिजिओथेरपिस्ट आले होते ना. एक्सरसाइज करताय ना तुम्ही नीट? एक्सरसाइज मिस करायची नाहीये. आपल्याला लवकर बरं व्हायचंय ना, खूप काळजी घ्यायची. आई आणि तू पण ग. आई बाबा, खरं सांगू, तुमच्या दोघांचं ते लुटूपुटूचं भांडण मी खरंच खूप मिस करतेय. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा बरं. मला ना तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहिलेलं बघायचंय. अगं, माझं सगळं लक्ष ह्यांच्याकडेच असतं ग. पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, पण काय ग आराध्या, तू तुझ्या नवीन ऑफिस बद्दल काही बोलली नाहीस? आई, अगं, नवीन ऑफिस मध्ये खूप गोष्टी शिकायला मिळतात. हा, आणि इतकं छान एन्व्हायरमेंट आहे ना. वा, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आपल्याला जे जे हवं होतं ना, सगळं अगदी तसंच घडतंय. म्हणजे आराध्या, तू पुन्हा नको ग. आई प्लीज, तू आता मला अडवायचा प्रयत्न करू नकोस. तुम्हाला माहितीये, ती बाई इतकी
इतकी स्वार्थी आणि इतकी लोभी आहे ना, म्हणजे तिने जे काही केलंय ना त्याचं तिला गिल्ट तर अजिबातच नाहीये. पण आता तिला रत्नपारखी काकांबरोबर ओळख वाढवायची आहे आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. तिला बिझनेस डील्स करायच्या आहेत काकांबरोबर. काय? आई अगं ती काकांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी इतकी डेस्परेट झाली आहे ना. आजपर्यंत आपण असं ऐकलं होतं की माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो, पण ही बाई स्वतःच त्या कुऱ्हाडीवर पाय द्यायला निघाली. आम्हाला ओळखलं की नाही? अजिबात नाही. तिचा काळ तिच्या समोर कुठल्या रूपात उभा आहे याची तिला जरा सुद्धा कल्पना नाहीये. इतकंच काय, तिच्या मुलाने सुद्धा मला ओळखलं नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका प्लीज. एक्सक्यूज मी. मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आपण कुठेतरी भेटलोय. रॉंग. खूप जुनी ट्रिक झाली असं नाही का वाटत? काहीतरी नवीन ट्राय करा. काय कोणास ठाऊक, पण मी नक्कीच याआधी कुठेतरी तिला पाहिलंय असं वाटतं. असं वाटतं आधीपासूनची ओळख आहे आमची. का होत असेल असं? संजय, मेल येईपर्यंत तुला थांबायला लागेल ना. काय मग यशोधरा, कसं वाटलं ऑफिसला जाऊन? तेच म्हटलं, अजून तुझ्या बाजूने काही खोचक प्रश्न कसा आला नाही? यशोधरा, त्या काळजीने विचारतायत. रिअली? आमची आई आमची किती काळजी करते आम्हाला चांगलंच माहिती. कसं आहे ना आई, दोन प्रकारची माणसं असतात. एक जी घराबाहेर पडून बिझनेस करतात, स्वतःचं नाव कमवतात, रेप्युटेशन, स्टेटस हे सगळं कमवतात. आणि एक जे त्या लोकांबद्दल भरपूर चर्चा करतात घरात बसून. तू पहिल्या कॅटेगरीमध्ये मोडतेस ना? ऑफकोर्स. आणि तू? कसं आहे ना साहेब, सगळ्यांनाच एवढा सक्सेस मिळत नाही. आणि इतका मोठा बिझनेस सांभाळायचा, आणि तोही एकट्याने. म्हणूनच तर ओके, त्यांना बसायला सांगा, मी कळवते. ओके मॅम. काय ग, बरी आहेस ना? कसं वाटतंय? हो, औषधं घ्या वेळेत. आणि जेवण वगैरे जातंय ना? काय सुरू आहे? दिस इज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. पुन्हा मला जर पर्सनल कॉलवर दिसलात ना तर फायर करेन. हे तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळतात, टाइमपास करण्याचे नाही.
आणि तुमच्या या वागण्यामुळे जर कंपनीचं काही नुकसान झालं तर तुमच्या सॅलरीतून पैसे कट होतील. गॉट इट? सॉरी मॅडम, माझी बायको आजारी आहे हो. गेले 2 दिवस वर्कलोडमुळे तिला भेटता नाही आलं, म्हणून तिचं जेवण औषध याची चौकशी करत होतो. काय झालं तुमच्या मिसेसना? पॅरालिसिसचा अटॅक आलाय. ओ, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला हे कारण द्याल म्हणून मी तुम्हाला माफ करेन? तुमच्या पर्सनल लाईफशी माझा काहीही संबंध नाही. एवढी रूढ आहे ही मुलगी. असं कोण बोलतंय एम्प्लॉईजशी? आणि कामाकडे दुर्लक्ष झालेलं मला चालणार नाही, समजलं? एक्सक्यूज मी मॅडम, अहो त्यांचा प्रॉब्लेम तरी समजून घ्या. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. सॉरी? माझ्या ऑफिसमध्ये मी कसं वागायचं हे तुम्ही मला शिकवणार आहात? गो बॅक टू वर्क. एवढा कसला ॲटिट्यूड आहे हिला? एखाद्याचा प्रॉब्लेमही समजून घेता येत नाही. एवढी साधी माणूस की नाही? दादा, माझं नाव श्रेयस सरनाईक. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. राहू देत सर, तुम्ही नका पडूयात. उगीच माझ्या नोकरीवर गदा नको. मी बघीन काय ते. यू नो, आय एम सो हॅपी. मी कधीपासून प्लॅन करून ठेवलं होतं की मला काय काय शॉपिंग करायची. अक्षय, तू काही बोलत का नाहीयेस? अगं मला एक अर्जंट कॉल येणार आहे आणि ते नेटवर्कच नाही, तेच जरा. ओ गॉड, काय झालं? आय थिंक मी फोन आतमध्ये विसरून आलीये. मी आले, मी पटकन घेऊन येते. या शुअर लेट्स मीट. ॲक्च्युली एक्स्ट्रीमली सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अक्षय, तू असा का उभा आहेस? ती मुलगी तिकडे काय बघतोयस? कोणी ओळखीचं आहे का? कदाचित. मी त्या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. ओके, लेट्स गो. मला अजून मॉमला शॉपिंग दाखवायची. चल पटकन. अक्षय, चल पटकन. या, कम ऑन. आल्यापासून 4 कप चहा झालाय. आता तर भूक पण कंटाळून निघून जाईल. त्यांनी काही बोलवलं का? निरोप आला का काही? नाही अजून. बापरे. मग मी काम करतो, मी लंच करून येतो. काय, मला खूप भूक लागली आणि माझा लंच स्किप नाही करता येणार मला. पण सर, तुम्ही बाहेर गेल्यानंतर मॅडमनी कॉल केला तर? मीला, श्रेयस. काय काही म्हणालात का? नाही, काही नाही, मी थांबतो. ठीक आहे. दिस इज टू मच. मम्मांची ऑर्डर नसती तर अजून 1 मिनिट थांबलो नसतो इथे. सर, तुमच्यासाठी चहा कॉफी वगैरे काही मागवू का? नाही, ठीक आहे.
मॅम टिफिन टिफिन आणलं. ऑफिसचा लंच ब्रेक झाला? कधीच मॅडम 3 वाजले मॅम. हो बरं ठीक आहे. तुम्ही जेवलात का? नो मॅम. ठीक आहे तुम्ही जेवून घ्या. मी बघते. यशोधरा, तुला बरं वाटत नाहीये का? त्रास होतोय का? मामा तुम्ही ठीक आहात ना? मामा चक्कर येते का परत? नाही, थोडं थकल्यासारखं वाटतंय. फिलिंग लिटिल किडी. आणि तसंही या कार्डचा काही उपयोग नाही. अक्षयच्या लग्नाचा विचार तू बदललास? आम्ही मोनिशाला शब्द दिलाय. आमचा शब्द किती महत्वाचा असतो ते माहिती आहे ना? सिली प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून म्हटलं आम्ही. प्रिंटिंग मिस्टेक आहे? अशी कशी प्रिंटिंग मिस्टेक झाली? नाही आणि मग मोनिशा आंटीना इन्फॉर्म करायला हवं. त्यांच्या लक्षात आलं नसेल. सेम कार्ड्स मोनिशाकडे गेले असतील तर? पण हे कार्ड्स आम्ही स्वतः फायनल केले होते. मग ह्यात त्या डाऊन मार्केट श्रावणीचं नाव आलंच कसं? कुणी ऍड केलं? कोण करते हे सगळं? नाही, आम्हाला वाटतंय तेवढं वरवरचं नाहीये हे सगळं. यशोधरा, अलर्ट राहायला हवं. स्वतः आपण याचा शोध लावायला हवा. काय ग, कसला विचार करतेस? श्रेयस म्हणाला मोनिशाकडे चेक करायला हवं. इन्व्हाइट्स करेक्ट पोहोचलेत का? आय जस्ट टॉक टू हर. हॅलो मोनिशा, हाय. हा बोल ना. इन्व्हाइट्स मिळाले का? चेक केले? हो ऑफकोर्स. का ग, एनिथिंग सिरियस? नो, काही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे नाही ना? नाही नाही, आमच्याकडचे सगळे कार्ड्स मी पाहिले, अजिबात प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. सगळे परफेक्ट आहेत. ओ करेक्ट. ओके तर हेच विचारायचं होतं. भेटूया. येस, बाय बाय, सी यू. बाय. हे असं कसं शक्य आहे? नक्की काहीतरी गडबड आहे. हे कसं शक्य आहे? संजय, जरा कार्ड्स बघू दे. बघू काय मिस्टेक झाली. बघू. प्रिंटिंग मिस्टेक आहे आम्ही म्हटलं ना. तू सिली मिस्टेक आहे त्यात. करेक्ट आहे. कुठे काय आहे? डिझाईन पण मस्त आहे. काय प्रॉब्लेम आहे कार्ड्स मध्ये? परफेक्ट आहे कार्ड. आणि आम्ही म्हटलं ना, आम्हाला वाटतंय की काहीतरी सिली मिस्टेक. नाईस डिझाईन, राईट? हो. अक्षय, संजय, उद्याच्या उद्या सगळे इन्व्हाइट्स पाठवायचे. ओके? हो. आम्हाला ना खूप भूक लागली आहे. औषधं पण घ्यायची आहेत. लेट्स हॅव डिनर. ओके? चला. तुलसी, छान. ऐका ना, हे डस्टबिन मध्ये फेकून द्या. चला.
ठीक आहे ताई. ताई खरंच तू ना इम्पॉसिबल आहेस. का? अगं का असं विचारतेस? हे असं कोणाला जमलं असतं का? जे इतकी वर्ष जमलं नाही ना ते यशोधरा सरनाईकने गेल्या काही दिवसातच शिकवलं. आणि एक गोष्ट कळली, माणसाकडे पैसा असला ना की तो सगळं काही मॅनेज करू शकतो. ताई मी प्रेम करून चूक केली पण त्याची शिक्षा तुम्हाला. त्याचा आता अजिबात विचार करायचा नाही. आपण आपल्या चुकातूनच शिकायचं आणि पुढे जायचं असतं. हो. आणि त्याचसाठी आता जास्त सावधगिरी बाळगली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मी बारीक लक्ष ठेवणे. हाऊ डू आय नो? प्रिंटिंग प्रेस आहे, अनेक पत्रिका तिथे छापायला येतात. असेल कुठलं तरी श्रावणीचं लग्न, तिची पत्रिका आपल्या बॉक्समध्ये आली, एवढं काय त्यात? याला निव्वळ योगायोग. यशोधरा, या आधी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या, त्या सुद्धा योगायोगानेच घडल्या, बरोबर ना? ह्युमन एरर, याला ह्युमन एरर म्हणतात. कुणाच्याही बाबतीत होऊ शकतो. हो, पण ते आपल्याच अक्षयच्या बाबतीत म्हणून जरा विचार. म्हणूनच आणि म्हणूनच आम्ही त्यांना सूट करणार आहोत, त्यांना क्वेश्चन करणार आहोत. आमच्या अक्षयच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. ऑफकोर्स नॉट. आणि हे बघ, तू आहे ना, हे असे सगळे प्रश्न वगैरे विचारू नकोस आम्हाला. देयर इज इनफ स्ट्रेस. तू झोप ना. गुड नाईट. गुड नाईट. ओव्हरडोस झाला असता तर कोण जबाबदार होतं? काय परिणाम झाले ते लक्षात येते तुझ्या मूर्ख? अगं थांब थांब, एवढं काही नाही झालंय. आणि एखाद्या गोळीने काय? आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही आई. आणि चुका करणारी माणसं तर आम्हाला अजिबात आवडत नाही. काय का तुलसी, हा एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतेस तू? मॅम आजवर असे चूक कधीच झाली नाही. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही तुलसी. तुला काय वाटलं आमच्या लक्षात येत नाही? दिवसभर फोन मध्ये असतेस तू, कामाकडे अजिबात लक्ष नाही. हे असं वागण्याचा पगार देतो आम्ही तुला? यु नो व्हॉट, तुझी बॅलन्स सॅलरी तुझ्या अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होईल. आउट. सॉरी आय सेड आउट. अगं तिने कबूल केलंय ना तिची चूक झाली म्हणून. माणूस आहे ना, शेवटी माणसाच्याच हातून चुका होतात. म्हणजे उद्या तुला काही झालं असतं तर? तुझ्या बाबतीत कुणी असं वागलं तर आमची चिडचिड होणार नाही का? आणि आई, एक मिनिट, नोकर माणसांची आमच्या समोर बाजू घ्यायची नाही. आज या निमित्ताने का होईना तुला माझी काळजी आहे हे तरी कळलं. काका, तुम्हाला कसं सांगू? इथल्या कुकीज किती छान आहेत ना. नाईस कॉफी. अक्की, मी तुझ्याशी बोलतीये. कुठे तुझं लक्ष? हो, कॉफी छान. बरं मला सांग, एवढं इम्पॉर्टंट काय बोलायचं होतं तुला जे तू इतक्या अर्जंट मला बोलवलंस? हिला श्रावणीबद्दल कसं सांगू? काय वाटेल हिला? मी हिच्या फिलिंगचा विचारच करत नाहीये का? अक्षय, ऍक्च्युली शनाया, मॉमचा कॉल येतोय. हॅलो मॉम, एक सेकंड आल्या. हॅलो शनाया,
मामा तुम्ही इथे? हेच आम्ही पण तुला विचारू शकतो. तू संजय घाबरू नकोस. मामा इज नॉट अँग्री. इनफॅक्ट मला आवडलंय तुझं रिलेशनशिप तिच्याबरोबर बिल्ड करण्यासाठी तू तिला डेटवर घेऊन आलायस. आय रिअली लाईक इट. एक्झॅक्टली मामा. रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी आमच्या ट्रान्सपरन्सी होईल. म्हणजे मामा मी शनायाला माझ्या आणि श्रावणीबद्दल सगळं सांगायचं ठरवलंय. व्हॉट? मामा मला शनायाला फसवायचं नाही. तू वेडा आहे? तुला कळते तू काय बोलतोयस? हा यू मॅड? तुझा पास तिला कळल्यानंतर काय करेल असं वाटतं तुला? ताबडतोब लग्न करेल? लग्न मोडेल ती. डोंट यू गेट इट? इतकी सिंपल गोष्ट तुला कळत नाही? पण मी आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. मामा मला लग्न आधी सगळं क्लिअर करायचं. हे गर्ल. अरे यश आंटी तुम्ही? किती वेळा सांगायचं स्टॉप कॉलिंग मी आंटी. आम्हाला मम्मा म्हणायची सवय कधीपासून करणार आहेस? सॉरी आंटी. मम्मा बेटर. बरं तुम्ही इथे काय करताय? I had a client meeting and I was so surprised to see you both. I mean, आम्हाला आवडलंय की तुम्ही दोघं डेटवर आलात. So I will not disturb you. Okay, you guys enjoy. Bye. अक्षय, आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवशील ना बेटा? येस मामा. काय सांगितलंय? वेल ते आमचं अक्षयच तुला सांगेल. ओके राईट बेटा? येस मामा ऑफ कोर्स. Be a good boy. Okay? Bye, darling. मोनिशाला आमचा हाय सांगशील? हो. अक्की सांग ना, यश आंटी काय म्हणत होत्या? आणि तुलाही काहीतरी सांगायचं होतं ना? सांग ना. तुम्ही ना असंच करता, काही सांगतच नाही सरळ. ऍक्च्युली शनाया आपलं आता लग्न होणार आहे आणि आपण एकमेकांना नीट ओळखतही नाही. सो मला थोडा वेळ हवा तुला समजून घेण्यासाठी आणि तुलाही हवं असेल मला समजून घेण्यासाठी. सो आपण एकमेकांना स्पेस देऊया, थोडा वेळ घेऊया. क्या बात आहे. हेच हवं होतं मला. या डफरला डायरेक्ट हबी म्हणून कसं ऍक्सेप्ट करायचं हेच कळत नव्हतं. बट थँक गॉड. हॅलो शनाया, काय झालं? सॉरी. तुला राग वगैरे आला नाही ना? अरे नाही नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला तुझं बोलणं पटलंय. तू माझ्या मनातलं बोललायस. अक्की तू आत्तापासूनच माझा किती विचार करतोयस. थँक्यू. थँक्यू सो मच. बरं तू काय करणार आहेस? या ऑफकोर्स. काय आराध्या, काय प्रोग्रेस? ॲज युजल, जसं तुम्ही म्हणालात, स्लो अँड स्टडी. नाही